म्हणजे तो काढूनच टाकायचं ठरवलंय, हे सगळं चांगलं केलं, याबद्दल काय मला काय म्हणायचं नाही. दुसरी गोष्ट, आपण आवाक्याबाहेर जी प्रकरणं, थोडंसं आवाक्याबाहेर ह्या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे. ती आवाक्याबाहेरचं डेफिनेशन कुणी करायचं, सरकारनं करायचं, अधिकाऱ्याने करायचं की कुणी करायचं, या संदर्भामध्ये सुद्धा मंत्री महोदय आपल्याला अधिक स्पष्टता या ठिकाणी आणावी लागेल. दुसरी गोष्ट, या कायद्यामध्ये आपण असं म्हणालाय की उपरोक्त प्रयोजनांसाठी महाराष्ट्र कुळ वहिवाट शेतजमीन अधिनियम, हैदराबाद कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1950 आणि महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन कंसामध्ये आपण विदर्भ प्रदेश म्हणाला. विदर्भ, एक मिनिट जरा डॉक्टर, आपण मंत्री महोदय विदर्भ प्रदेश याच्यामध्ये म्हणालेला आहात. अधिनियम यामध्ये योग्य ती सुधारणा करणे इष्ट आहे असे महाराष्ट्र शासनास वाटले म्हणून हा तुम्ही कायदा आणलाय. कुळवहिवाटीच्या संदर्भामध्ये फक्त हे विदर्भा पुरेसं मर्यादित आहे की हे संपूर्ण राज्याकरता लागू आहे, याच्याकरता तुम्हाला अधिक स्पष्टता या ठिकाणी आणण्याची गरज आहे. कारण माझ्या माहितीप्रमाणे कोकणामध्ये कुळवहिवाटीचे प्रश्न अनेक आहेत. आमच्याकडे कुणबी समाज जो आहे, हा कुणबी समाज संख्येनं खूप मोठा आहे आणि त्यामध्ये 1956-57 साली, माझी तारीख चुकत असेल तर मला माहीत नाही, कारण हा 1950चा कायदा आपण उल्लेख केला, पण माझ्या माहितीप्रमाणे 1956-57 साली कोकणाकरता कुळ कायदा अस्तित्वात आला आणि कोकणामध्ये खोत आणि जमीन कसणारे म्हणजे ती जमीन प्रत्यक्षपणे शेती करणारे त्या जमिनीमध्ये, याकरता म्हणून जो कसेल त्याची जमीन, हो म्हणूनच ते खोतवरून माझ्या पाठीमागे एक झेंगट लागलं, मी नुसता खोत बोललो त्याच्यावरून, म्हणून मी आपला म्हटलं की हे कसेल, त्यात फक्त खोत एवढाच शब्द गेला होता माझ्या तोंडून, खोत याच्यापेक्षा फार काही गेलेला नव्हता. आणि म्हणून खरं तर सांगायला गेलं खोती विरुद्धच तो कायदा होता खरं सांगायला गेलं तर. आणि म्हणून जो कसेल त्याची जमीन, अशा प्रकारचा कायदा कोकणामध्ये आला. तुमच्या विदर्भामध्ये, आपल्या विदर्भामध्ये जो कुणबी समाज आहे तो जमीनदार आहे, मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्याकडे जमीन आहे. पण आमच्याकडे कोकणामध्ये कुणबी असू दे, नाही तर मराठा असू दे, नाही तर ब्राह्मण असू दे, यांच्याकडे अतिशय लिमिटेड जमिनी आहेत. थोड्याफार खोतांच्याकडे जमिनी ह्या एकवटल्या होत्या, ही गोष्ट खरी आहे, परंतु तरीसुद्धा जास्तीत जास्त एखादा प्लॉट 1-5 एकरचा झाला म्हणजे भरपूर झाला. एखाद्याच्या नावावर एकरभर जमीन झाली म्हणजे भरपूर झाली. त्या एकरभर जमिनीमध्ये नव्हे तर 5 गुंठ्यामध्ये 25 खातेदार आहेत कोकणामध्ये, खूप मोठ्या प्रमाणामध्ये. आणि म्हणून कसेल त्याची जमीन या खाली कुळवहिवाटीचा कायदा हा कोकणामध्ये आला आणि त्याच्यामध्ये कुळवहिवाटीच्या नावाने कुळांच्या नावावर काही जमिनी झाल्या. त्याच्यामध्ये खूप अशा पद्धतीच्या अडचणी निर्माण झाल्या, कायद्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पळवाट निर्माण झाली आणि म्हणून कुळांच्या नावावर जमिनी होण्याकरता अनेक प्रकारच्या अडचणी आल्या. मंत्री महोदय, मध्यंतरी काही दिवसाकरता मी पालकमंत्री होतो, राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये होतो आणि त्यावेळेला आपण मोपलवार समिती, जे MSRDला तुमच्या होते ना, काय त्यांचं श्याम की काय, मोपलवार राधेश्याम मोपलवार समिती, त्यावेळेला ते कोकण आयुक्त होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण ती एक समिती स्थापन करून घेतली मंत्रिमंडळामध्ये असल्यामुळं. आणि त्यावेळेला एक स्पेशल ड्राईव्ह घेऊन या कुळांच्या नावावर या जमिनी कराव्यात अशा पद्धतीचं त्यावेळेला आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक चळवळ उभी केली आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये कुळांच्या जमिनी ह्या त्यांच्या नावावर झाल्या. अजूनही काही ठिकाणी हे प्रश्न अडचणीचे आहेत मंत्री महोदय, त्याच्यामध्ये आपण लक्ष घाला. आणि दुसरी गोष्ट मंत्री महोदय, भीती अशी निर्माण झाली आहे की कोकणामध्ये लँड होल्डिंग कमी आहे, हे आपल्याला माहीत आहे, मी सांगायला नको. मी म्हटल्याप्रमाणे 5 गुंठे जमीन असेल तर 25 जण त्याच्यावर खात्यावर असतात. पण आता कोकणामध्ये शेती जवळजवळ लोकांनी सोडली, कोकणातली लोक ही जास्त नोकरी करतात, मी हे अनेक वेळा सांगितलं. त्यामुळं परप्रांतीयांना आणि पायच्या लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये ह्या जमिनी विकण्याचं काम मोठ्या प्रमाणात आहे. वास्तविक कुळाच्या म्हणजे खोतांच्या जमिनी कुळांना मिळाल्या, त्याचा हेतू असा होता की खोत स्वतः काही शेतीवाडी करत नाही, कसत नाही, म्हणून कुळांना मालकी मिळावी आणि कुळांनी त्या जमिनी कसाव्या. आता त्या जमिनी विकण्याचा खूप मोठा सपाटा लागलेला आहे. आपल्याला याला कुठेतरी कायद्यानं बंधन करता येईल का हे आपण बघा. कारण
कुळाच्या जमिनी ज्या नावावर लागतात त्या विकू नये असं 10 वर्षाकरता बंधन आहे. 10 वर्षानंतर त्या जमिनी विकल्या जातात. आपल्या कोकणामध्ये आदिवासी वगैरे समाज नगण्य आहे, नाहीच आहे, जवळजवळ नाहीच आहे. त्यामुळे त्या काय अडचणी नाही आहेत. आणि म्हणून हे मालक कायम राहिले पाहिजेत, ह्या जमिनी विकल्या जाता कामा नयेत. येस. आणि म्हणून हे आपण बघा होतं का, त्याच्याकरता आपण याच्यामध्ये थोडीशी मदत करावी. आणि ज्यांच्या कोणत्या नावावर ह्या जमिनी झालेल्या नाहीत त्या एकदा कधीतरी स्पेशल ड्राईव्ह घेऊन त्यांच्या नावावर पण करून टाका. ह्या दोन्ही गोष्टी आहेत. मंत्री महोदय, तुम्हाला माहिती आहे माझी तक्रार नाही. मी कधी कोणाची साधी बदली मागत नाही, कोणाची कधीच नाही. म्हणजे त्या 33 वर्षे 34 वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये माझी 10 पत्र सुद्धा कोणाच्या बदलीची नसतील. पण माझी आज एक तक्रार आहे, जी कोकणामध्ये एक चुकीची पद्धत होतीये. एक मेहता नावाच्या माणसानं माझ्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये बोरज निगडे म्हणून मंत्री महोदय गाव आहे, बोरज निगडे म्हणून मंत्री महोदय एक गाव आहे. आणि त्या गावामध्ये त्या माणसानं ती जमीन घेतली होती. ती जमीन खरी कुळाची जमीन होती. त्या माणसाने विकत घेतली. त्याच्यानंतर ती कंपनी सुरू नाही झाली. तो माणूस कुठे परागंदा झाला काय माहीतच नाही. तो कुठे गेला तो आज ताब्यात सापडत नाही. पण तिथल्या काही गावातल्या लोकांनी 4 लोकांनी उद्योग सुरू केले. आणि उद्योग असे केले की खोटे नाटे पुरावे तयार केले. खोटे नाटे आपल्या नावावर जमीन घेतली. 70B खालचा दावा चालवला. आणि दावा चालवून 70B खालचा त्यांचा अधिकार नसताना तहसीलदारांनी त्या लोकांच्या नावावर ही जमीन केली. त्याच्यानंतर हे प्रकरण गेलं प्रांतांच्याकडे जातं, SDOकडं. प्रांतांनी बघितलं, अरे काय ह्यांची संबंध काय नाही, ह्यांचं गाव इथे नाही, जमीन दुसऱ्याचीच आहे, मूळ मालक बाजूला राहतो, कुळ कायद्यातली जमीन, ही जमीन कोणाच्या तरी नावावर कशी काय तहसीलदार करून देऊ शकतात, वास्तविक देता कामा नये. आणि म्हणून तहसीलदारने ती जमीन केली, प्रांतांनी त्याला थांबवलं. आणि प्रांतांनी त्याच्या पुढं अशी ऑर्डर काढली की अशा पद्धतीनं चुकीचं काम केलेल्या तहसीलदारांपासून सगळ्यांच्यावर कारवाई कायदेशीर करावी. आता हे प्रकरण MRT मध्ये आलं. जे आपल्या कोकण आयुक्त आहे ना, ते MRTच ना त्याला म्हणतात, MRT मध्ये हे प्रकरण आलं. मंत्री महोदय, गेले अनेक वर्ष हे प्रकरण MRT मध्ये तसंच पडू नये. मी कधीच सांगितलं की कोणाच्या विरोधात मी तक्रार करत नाही, पण हे असे जर प्रकार व्हायला लागले तर फार गंभीर हे प्रकार आहेत. आणि हे माझ्या मतदारसंघातलं प्रकरण आहे, मी दुसऱ्याच्या मतदारसंघात कधी डोकवत नाही. मी आपल्याकडे आज मागणी करतो की या सगळ्याच्या प्रकरणाचा जी कायदेशीर कारवाई करायची असेल, जी म्हणून त्या ठिकाणी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर, माझ्याच भोवतीचे लोक आहेत, नाही अशातला भाग नाही, त्यांच्यावर जे चुकीचं ते चुकीचं आहे, हां, ते आपण त्यांच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची विनंती करतो. आपण ह्या विधेयकाला पाठिंबा मागितलात, आम्ही पाठिंबा देतो. फक्त 2-3 गोष्टीचा फक्त खुलासा करा. त्याचं हे म्हणजे आवाक्याच्या बाहेर याचा अर्थ काय, आणि मगाशी मी 2-3 मुद्दे सांगितले, तेवढ्याचा फक्त जरा खुलासा आपण अधिकाऱ्यांकडून मागून घ्या. आणि म्हणून फार वेळ न घेता अण्णा, धन्यवाद. मी आपण या ठिकाणी थांबतो.